नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी जामखेड तालुक्याचा प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधलाय। खर्डा येथे झालेल्या जाहीर सभेत विखे यांच्यासह पालकमंत्री शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतलाय। नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी जामखेड तालुक्याचा प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधलाय। खर्डा येथे झालेल्या सभेला पालकमंत्री राम शिंदे, सुभाष आव्हाड, मच्छिंद्र सुरवसे, सूर्यकांत मोरे, सुनील साळवे, भगवान मुरुमकर, अनिल लोखंडे, संजय सुर्वे, सुभाष दायभाय, संजय गोपाळ घरे आदी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला असल्याचं सांगत डॉक्टर विखे यांना प्रचंड मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। त्यामुळे सुजय विखेंनी ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातला मीडिया, देशातला मीडिया हार्दिक पटेलचा प्रवेश झाला तो दाखवला नाही, पण सुजय विखेचा दाखवला। स्टेट न्यूज झाली, नॅशनल न्यूज झाली, इंटरनॅशनल न्यूज झाली आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक आपली लोकसभेची चर्चेत आली। लोकसभेच्या चर्चेत आल्याच्या नंतर आपण अतिशय नियोजनबद्ध या निवडणुकीला सामोरं जात असताना उमेदवारांनी देखील त्यामध्ये अतिशय कसबीरे, त्यांची प्रचाराची खूबी देखील अतिशय चांगली आहे। लोकांमध्ये पोहोचायचं, लोकांमध्ये डायरेक्ट थेट उमेदवारी न करता लोकांच्या सेवेसाठी त्यांनी वेळ दिला। आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांना त्यांनी मदत करण्याची भूमिका ठेवली, सर्व प्रश्नांची जाणीव करून घेतली। शेवटी लोकशाहीमध्ये उमेदवारी करत असताना प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे, प्रश्नाला न्याय देता आला पाहिजे, लोकांना वेळ देता आला पाहिजे। प्रश्नाची जाणीव असल्याखेरीज आपण लोकप्रतिनिधित्व करू नये किंवा केलं तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही असा अनुभव आता समोरच्या उमेदवाराला येऊ लागलेला आहे। अचानक आल्याच्या नंतर कसा कार्यक्रम होतो ते त्यांना आता काही समजून उमजून राहिलं नाही, पूर्ण अवमेळ झालेला आहे। आपली अतिशय नियोजनबद्ध प्रचाराची प्रक्रिया अतिशय पुढे जात असताना दिसते। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला आले त्याच दिवशी आपण निवडणूक जिंकल्याचं म्हणतो। डॉक्टर सुजय विखे यांनी विरोधी पक्षाकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेत आपण विकासाचे व्हिजन घेऊन रिंगणात उतरल्याचं सांगितलंय। समोरचे उमेदवार म्हणतात की मी तुम्हाला न्याय देणार। 4 वर्ष हा व्यक्ती आमदार म्हणून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आहे। 4 वर्ष माहितीचा अधिकार टाकून पहा, 4 वर्षामध्ये फक्त 4 मिनिटं बोललाय, फक्त 4 मिनिटं। मग जर 2.5 लाख लोकसंख्या असलेला मतदारसंख्याचा विधानसभेमध्ये यांनी मांडणी फक्त 4 मिनिटं केली तर 18 लाख मतदारसंख्याची या ठिकाणी लोकसभेमध्ये मांडणी कशी करणार याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। कशाला आमदार होतात, कशाला खासदार व्हायचं? मजा करण्यासाठी, खंडणी गोळा करण्यासाठी, पोलीसच्या माध्यमातून लोकांना त्रास देण्यासाठी, जमीन बळकवण्यासाठी का समाजसेवा करण्यासाठी याचं उत्तर समोरच्या उमेदवारांनी दिलं पाहिजे। कोण दूरचा आणि कोण नगरचा हे लोकांना घेणे देणे नाही। लोकांनी दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी तुलना करावी एवढीच मला तुमच्याकडून अपेक्षा आहे। आणि फार मोठा अवघड प्रश्न नाही। या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे लोक असतील, राष्ट्रवादीचे असतील, पण ते लांब उभे असतील, पुढे त्यांना ड्युटी दिली आहे। सुजय विखे काय बोलतोय रेकॉर्डिंग करून आण म्हणजे संध्याकाळची सोय होईल। मोबाईल घासून लावून बसतात एकदम। काही लोक लाईव्ह रेकॉर्डिंग ऐकवतात म्हणजे त्याला संध्याकाळची उद्या चुकायची पण सोय होईल। याला मी पंटर म्हणतो, पंटर लोक असतात। खबरी कशाची खबरी? जे बोलतो तोंडावर बोलतो ते म्हणजे आपण सारखं काय, आणि जे बोलतो तिथं उत्तर तुमच्याकडे नाही, त्यामुळे ऐकूनही फायदा। कारण की जे आरोप या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे पाटील करतो हे सगळे खरे आहेत आणि हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावा आहे। पण जे आरोप तुम्ही माझ्यावर करतायत, जे आरोप समोरचे उमेदवार माझ्यावर करतायत, समोरचे नेते माझ्यावर करतायत, त्याचा एक तरी पुरावा ते देऊ शकतात। या सभेत राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केलाय। या प्रचार दौऱ्यात विखेंना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळालाय। गेल्या 2 वर्षापासून आपण पण या मतदारसंघामध्ये
आरोग्य शिबिराच्या माध्यमातून चांगलं असं काम केलं. या भागातील गोरगरीब जनतेला त्या आरोग्य शिबिराचा लाभ झाला आणि वेळेत घाटामध्ये आपण त्यांना मोफत उपचार दिले. त्याबद्दल सुद्धा या भागातील सर्व जनतेच्या वतीने दादा मी आभार मानतो. कारण आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ज्या कुटुंबाला लाभ होतो, कारण त्याच्या घरात तो वैयक्तिक लाभ झालेला असतो, तो उपकार तो माणूस ते कुटुंब कधी विसरत नाही. या पुढील काळात या भागातील गोरगरीब जनतेला वेळेत घाटातून मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी कटिबद्ध असतो. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.